मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना. मंडळी, फिल्मी वगैरे होत नाहीये, विषयच मेहंदीचा आहे, त्यामुळे जोश थोडासा मला आला. पण आता मेहंदी म्हटलं तर श्रावणी सोमवारपासून सगळ्या आपल्या मैत्रिणींना मेहंदी काढायला आवडते. पुढे सगळे सण येणार आहेत, पण ही काढलेली मेहंदी रंगतच नाही. किंवा घरच्या घरी काय आपण उपाय ती गडद करण्यासाठी करू शकतो, किंवा केमिकल मुक्त अशी मेहंदी कशी बनवायची याचं सोल्युशन सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिला मुद्दा, घरच्या घरी तुम्ही गडद आणि अशी नॅचरल मेहंदी कशी बनवू शकता ते तुम्हाला सांगते. बाजारातली ना केमिकल युक्त जी कोन्स आहेत ते वापरण्याऐवजी तुम्ही शुद्ध पावडर अशी बनवू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये फक्त पाणी घातलं की तुम्ही गुड टू गो आहात. तर त्यासाठी साहित्य काय आहे, तर शुद्ध मेहंदीची पावडर कुठल्याही चांगल्या क्वालिटीची तुम्ही घ्या. त्यामध्ये चहाची पत्ती किंवा कॉफी पावडर टाकायचं आहे पाण्याचा रंग गडद करण्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे, थोडंसं निलगिरीचं तेल किंवा लवंगाचं तेलाचे सुद्धा तुम्ही थोडे थेंब टाकू शकता. थोडीशी साखर तुम्हाला टाकायची आहे. ही सगळी आपली साहित्य तुम्ही एकत्र केलं की कृती तुम्हाला पुढे सांगते. एका भांड्यामध्ये ना 1.5 कप पाणी उकळून त्यामध्ये 2 चमचे चहाची पत्ती किंवा 1 चमचा कॉफी पावडर टाका. पाणी अर्ध होईपर्यंत छानपैकी त्याला उकळून द्या आणि त्यानंतर ते गाळून टाका. एका स्वच्छ बाउलमध्ये मेहंदी पावडर घ्या, त्यामध्ये तयार केलेलं कोमट चहाचं पाणी थोडं थोडं घालून घट्ट पेस्ट करायची आहे. लक्षात ठेवा, पेस्टमध्ये अजिबात गाठी राहायला नाही पाहिजेत, असं त्याला ढवळा. त्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा साखर मिसळायची आहे. साखर घातल्यामुळे ना मेहंदी त्वचेवर जास्त वेळ टिकून राहते, त्यामुळे इलास्टिसिटीसाठी ते असू द्या. नंतर बाउल झाकून ते मिश्रण 8 ते 12 तास किंवा रात्रभर मुरण्यासाठी ठेवायचंय. असं केल्याने काय होतं माहितीये का, मेहंदीमधलं लॉसोन नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य जे आहे ना, तो घटक चांगला रिलीज होतो, चांगला ऍक्टिव्हेट होतो. आता मेहंदी लावण्यापूर्वी त्यामध्ये निलगिरीचं तेल किंवा लवंगाचे काही थेंब तुम्हाला टाकायचे, त्यामुळे रंग गडद व्हायला सुद्धा मदत होते. सो अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही अशी गडद मेहंदी छानपैकी बनवू शकता. आता हाच मेहंदीचा रंग गडद येण्यासाठी अजून काही उपाय सांगते. मेहंदी सुकल्यावर किंवा काढल्यानंतर ना काही उपाय तुम्ही केले तर तुमची मेहंदी जी आहे ना ती छान तपकिरी आणि मस्त तुम्हाला जो रंग हवा तो दिसणार आहे. नंबर 1 आहे तर म्हणजे लवंगाची वाफ. मेहंदी सुकल्यानंतर एका लोखंडी तव्यावरती काही लवंग टाकायचंय. त्यातून निघणारा जो धूर आहे त्या वाफेवरती तुम्हाला हात धरायचा आहे. त्यामुळे काय होतं, मेहंदीचा रंग छान येतो. हात जास्त जवळ नेऊ नका, नाहीतर भाजू शकतं. पण वरच्यावर तुम्ही नेलं तर छानपैकी त्याला मेहंदीचा मस्त रंग चढणार आहे. जेव्हा तुमची मेहंदी सुकायला लागते, आपोआप पडायला लागते ना, तेव्हाही तुम्ही घ्या आणि पूर्ण पडल्यानंतर सुद्धा तुम्ही घ्या, त्याचा नक्की फायदा होईल. नंबर 2 ते म्हणजे ना मोहरीची डाळ आणि कापूर. आता हा थोडासा युनिक मी प्रकार तुम्हाला सांगते. कदाचित हा काही लोकांना माहित असेल, काही लोकांना नाही. तर मोहरी आणि कापूर हे ना त्वचेला आणि केसांना नैसर्गिक उष्णता द्यायचं काम करतात, ज्यामुळे ना मेहंदीचा रंग आहे ना तो जास्त गडद चढतो किंवा बसतो. 1 चमचा मोहरीची डाळ मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यात ना चिमूटभर कापूर पावडर टाका. ही पावडर भिजवलेल्या मेहंदीच्या पेस्टमधून मिक्स करायची. यामुळे ना मेहंदीचा पोत जो आहे तो सुधारतो, रंग पटकन गडद व्हायला मदत होते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बटर किंवा खोबरेल तेलाचा दिवा आणि काजळ. आता ही सुद्धा ना पारंपरिक एक पद्धत आहे. पारंपरिक जो आपला लवंगाची वाफ आहे ती घेण्याऐवजी तुम्ही ही एक पद्धतही ट्राय करू शकता. त्यासाठी काय करायचंय, एक लहान दिव्यामध्ये ना खोबरेल तेल किंवा साजूक तूप घालून त्यात कापराची वडी जाळून दिवा लावायचा. त्या दिव्यावर ना एक स्वच्छ स्टीलची प्लेट आपली जी असते ना ती उलटी करून तुम्हाला ठेवायची, जेणेकरून आपली जी खालची प्लेट आहे त्याच्या खालच्या भागाला काजळ वरती साचेल, काजळी साचेल. थंड झाल्यानंतर त्यामध्ये मोहरीचं तेल टाका, एरंडेलचं तेल मिसळा आणि हातावर ती काजळी किंवा जिथे जिथे मेहंदीची डिझाईन काढली आपण तिथे मस्त लावा. याचा सुद्धा फायदा होतो आणि रंग गडद व्हायला मदत होते. पुढे तुम्ही ना ब्लॅक टी आणि आवळा हिरडा काढा सुद्धा वापरू शकता. मेहंदी बनवत असताना फक्त चहाची पत्ती वापरण्याऐवजी ना तुम्ही आयुर्वेदामध्ये सांगितलेले हे घटक नक्की वापरा. पाण्यामध्ये ना 1 चमचा आवळा पावडर आणि 2 चमचे काळी चहाची पत्ती घालून ना पाणी चांगलं उकळून घ्यायचंय. हा काढा पूर्ण थंड करून त्यानं मेहंदी तुम्हाला त्यामध्ये भिजवायची. आवळ्यामध्ये ना टॅनिन असतं, ते मेहंदीच्या लॉसॉन हा जो घटक आहे ना त्यावरती प्रक्रिया करतो आणि रंग तुमचा जो आहे तो गडद. पुढे आहे तो म्हणजे साखर आणि लिंबाचं पाणी. मेहंदी पूर्ण सुकल्यानंतर एका वाटीमध्ये लिंबाचा रस आणि साखर एकत्र करून कापसाच्या मदतीनं हलकं हलकं मेहंदीवरती लावायचंय. तर यामुळे काय होतं, तर मेहंदीचा जो पापुद्रा आहे ना तो पापुद्रा होतो, मेहंदी जास्त वेळ तुमच्या हातावर राहते आणि हा जो प्रकार आहे तो अगदी लहानपणापासून आपण मेहंदीवर नेहमी करत आलेलो आहोत, ते तुम्ही करू शकता. जितका वेळ जास्त मेहंदी राहणार तितकी जास्त राहणार. पुढे मोहरीचं तेल आणि विक्स वापरू शकता. मेहंदी पूर्ण सुकून खरडून काढल्यानंतर ना हातांना पाणी न लावता
मोहरीचं तेल किंवा आपल्याकडे विक्स असतं, विक्स रेपरब जे आहे ते तुम्ही वापरू शकता. तर रात्री झोपताना विशेष करून लावा, त्याच्याने सुद्धा तुमच्या मेहंदीचा रंग खूप छान गडद होतो. मी स्वतः ते करते आणि ते करण्यासाठी तुम्हाला फार काही कष्ट घ्यायची सुद्धा गरज नाहीये. रेडीमेड त्या विक्सच्या बॉटलमध्ये विक्स लावू शकता. आता हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेहंदी काढल्यानंतर किमान 12 ते 24 तास हाताना साबणाचं पाणी किंवा पाण्याचा जास्तीत जास्त संपर्क तुम्हाला टाळायचा आहे. नाहीतर मेहंदी लवकर तुमची रंगत नाही किंवा ती कमी रंगते. आता शरीरावर ना ही मेहंदी जी आपण लावतो त्याचा काय फायदा आहे तोही सांगते. कारण आपल्या एकंदरीतच संस्कृतीमध्ये मेहंदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या 16 शृंगारामध्ये मेहंदी हा एक घटक आहे. त्यामुळे मेहंदी शरीरासाठी किती चांगली आहे ते पुढे सांगते. सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे प्रभावी कूलिंग इफेक्ट. आता तुम्हाला माहिती असेल की मेहंदीची जी प्रकृती आहे ती थंड आहे, कूलिंग असते ती हातापायांच्या तळव्यांवर लावल्यामुळे ना शरीरातलं वाढलेलं तापमान जे आहे ते कमी व्हायला मदत होतं. उन्हाळ्यामध्ये किंवा पित्ताचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी ना हा जो प्रकार आहे तो खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मेहंदी तुम्ही काढली पाहिजे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म. मेहंदीमध्ये ना जंतूंचा नाश करण्याचे गुण असतात. त्वचेवर किंवा नखांवर होणारे बुरशीजन्य जे काही फंगल इन्फेक्शनचे असतात ना किंवा वेगवेगळ्या समस्या त्यांना रोखण्यासाठी मेहंदी फायदेशीर आहे. तुमच्या घरात आहे की नाही मला माहित नाही, पण माझी आजी जेव्हा तिला आधी पूर्वीच्या काही चिखल्या व्हायच्या तेव्हा त्या चिखल्यांवर सुद्धा ती मेहंदी लावायची, म्हणजे बोटांच्या मध्ये, जेणेकरून तिला त्याचा फायदा व्हायचा. सो जर तुम्हाला काही फंगल इन्फेक्शन होत असेल तर नक्की तुम्ही मेहंदी अशा प्रकारे सुद्धा वापरू शकता. पुढचा मुद्दा हातापायांच्या जळजळीवर आराम. शरीरात उष्णता वाढल्यामुळे तळहात तळपायांना होणारी जी जळजळ आहे ती मेहंदी लावल्यानंतर शांत होते. त्यामुळे मेहंदी तुम्ही अशाही प्रकारे वापरू शकता. पुढचा मुद्दा नखांवर मेहंदी लावल्यामुळे ना नख मजबूत होतात आणि नखांचं जे काही इन्फेक्शन असतं ना ते दूर व्हायला सुद्धा मदत होते. एकंदरीतच शरीरासाठी मेहंदी जी आहे ती खूप खूप परिणामकारक आहे. त्यामुळे घरच्या घरी केमिकल मुक्त अशी मी तुम्हाला रेसिपी सांगितली, तुम्ही मेहंदी बनवू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याचा रंग कसा गडद करायचा हे सुद्धा सांगितलं आहे, जे की तुम्ही तुमच्या घरी करू शकता. त्यामुळे यंदाच्या सगळ्या सणावारामध्ये आता येणाऱ्या श्रावणी सोमवारी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे छानपैकी मेहंदी काढा आणि मस्त मिरवा आणि पुढचा सगळा जो काही फेस्टिव्ह सीझन आहे, वेडिंग सीझन आहे तो सुद्धा एन्जॉय करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा.